आवेश पाटील असतील, रितेश पाटील, रोशन केतन, मिलिंद मोहन, मोरेश्वर, सचिन, राजू, राम, वकीफ पावले असतील आणि त्यांचे तमाम सहकारी असतील. जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे आणि या स्पर्धेचं या पहिल्या सीझन मध्ये यशस्वी आयोजन करून दाखवलेलं आहे. आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सांगोडे कोंडेरी वासुंद्री प्रीमियर लीगचा अंतिम सामना दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, कट करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हरला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. डीप होते क्षेत्ररक्षक. गोलंदाज ऋतिक पाटील आहेत. काय हेल आहेत का पारदर्शिका? ऑन साइडला गिल्ट आहेत. मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आहे 1. 8 षटकांचा हा सामना आहे. दोन्ही संघ सांगोड्याचेच आहेत आणि सांगोडे गावामध्ये ही स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे प्रेक्षक देखील हळूहळू वाढतील. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. रखरखत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे आणि झाडाच्या खाली भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत. जिथे सावली आहे तिथे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. यस, राकेश पाटील यांचे इथे आगमन होत आहे. समालोचक मित्र आहेत, त्यांच्यासोबत आम्ही MPL मध्ये नक्कीच समालोचन केलं होतं. अंडरमची स्पर्धा होती. स्विच इट गॅप मधून स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. तर ओम पाटीलने हा चौकार लगावलाय. कॉन्फिडन्स स्ट्रोक आपण पाहिला. आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये, कारण की पहिला चेंडू ते स्विच हिट खेळतायत आणि चौकार येतोय. ज्या ओम पाटीलने या स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तोच ओम पाटील आपण पाहतोय. आता मात्र बॅटिंग करतोय. धावसंख्या आहे 5. प्रिन्स आपण या. यस, ऑर्डर आहे त्यांना. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल, अप्रतिमा झेल पकडलाय. लॉंग ऑन, सीमा रेषेवरती आदित्य पाटीलने भावाचा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद. हेल आले नाहीयेत आमच्यासाठी. येस, नाही ते प्रत्येक याला होते ना, विकेटला आहेत ना. येस, विकेटसाठी नाही, विकेटसाठी आहेत. न्यू बॅट्समन आहेत. योगेश युग या नावाने सुपरिचित आहेत. बॅकफुटला गेले, लेट कटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये. दीप सुतार होते आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथं डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. ऋतिक पाटीलने कमबॅक केलाय. चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे ओमची. फुलटॉस स्वीप करतायत सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय योगेशच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9.
चेतन पाटील येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे सांगोडे कोंडिरी आणि वासुंदरी प्रीमियर लीग सीझन 1चं. सीझन 1 आहे, परंतु ज्याप्रमाणे आयोजन केलंय असं वाटत नाही की हे सीझन 1 आहे. ऐतिहासिक हे मैदान राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडे आणि ऐतिहासिक मैदानावरती ही ऐतिहासिक स्पर्धा सुरू आहे. प्रचंड मेहनत घेतली आहे हे मैदान बनवण्यासाठी. फुलटॉस एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य पाटील. जे आदित्य पाटीलने झेल देखील टिपलाय आपल्याच भावाचा आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. हे वैशिष्ट्य आहे लीग टुर्नामेंटचं देखील, कारण की आपले सख्खे भाऊ आमने सामने असतात. येस, फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. मिडॉनला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धाव धावफलकावरती आहेत. ओमी सुतार यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. मॅनेजमेंट गुरु आहेत ते या स्पर्धेचे. त्यांची संकल्पना रील स्टार आलेले आहेत. स्मार्ट जयू हे त्यांचं इन्स्टा पेज आहे. यस, नक्कीच त्याला तुम्ही फॉलो करा त्या इन्स्टा पेजला. आणि आमचं SR03 या पेजला देखील तुम्ही फॉलो करा. क्या बात आहे, लेटकटचा फटका शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार चौकार. डीजे मास्टर नितीन थांबवतोय. आमचे ओमी सुतार देखील रील स्टार आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक मोटिवेशनल व्हिडिओज आपण पाहत असतो आणि खूप चांगलं ते मोटिवेट करतात. यंगस्टर खेळाडू असतील, जे त्यांचे फॅन असतील. बघा अपील करतायत. एसट्यांच्या पाठीमागे नक्कीच भाविक पाटील आहेत. यस, आज देखील स्टंप घेऊन जातील का ते भाविक? नाही ना. यस, नाही, आज प्रथम फिल्डिंग आहे त्यांची आणि त्यानंतर ते बॅटिंग करतील. जर फिल्डिंग असते तर कदाचित आज देखील ते गेले असते. आय थिंक तिकडेच गेले होते ना. यस, 4th विकेटने पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. स्वीप करतायत, परंतु या फटक्यामध्ये ताकद नव्हती. त्याच्यावरती मिळते 1 धाव. योगेश पाटीलने जर सलग 3 षटकार लगावले, धावसंख्या आहे 17. योगेश पाटीलने जर 3 षटकार लगावले तर हरेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आहेत. क्या बात आहे. बघा, दोन्ही संघांना पारितोषिक लावतायत, ही खासियत आहे. दोन्ही संघ आपलेच आहेत, आपल्याच गावातील आहेत आणि दोन्ही संघांवरती प्रेम आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये. फिल्डर आलेत. काय घडलंय? हा झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ कल्पेशला मिळतंय हे जीवनदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 19.
ऋतिक पाटील येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक. केतन सुतार साहेब इथे उपस्थित आहेत. संघ मालक होते ओके ब्रदर्स सांगोडे या टीमचे. आमचे केतन सुतार आणि ओमी सुतार यांना पाहिलं आपण संघ मालकाच्या भूमिकेमध्ये. आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. पुण्याचं काम केलंय. मी नेहमीच म्हणतो जे पाणीदाते असतात ते नेहमीच पुण्याचं काम करतात आणि ते पुण्याचं काम केलेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था केतन सुतार आणि ओमी सुतार यांच्या माध्यमातून. ओके ब्रदर्स सांगोडे या टीमचे संघमालक आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. मोहनदादा सुतार यांना विनंती असेल त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. मोहनदादा सुतार यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. ते थोडेसे दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे ते खेळत नाही आहेत, परंतु आपल्या टीमला त्यांचा 100% सपोर्ट आहे. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण केतन सुतार यांचा सन्मान करतोय. लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. वाईट इज लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. होता कल्पेश यांचा आणि त्या झेलची किंमत मोजावी लागते ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या श्री गणेश स्ट्रायकर्स MM11 साईका दिवाना सांगोडे या टीमला. कारण की श्री गणेश स्ट्रायकर्स या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. MM11 साईका दिवाना सांगोडे आणि श्री गणेश स्ट्रायकर्स सांगोडे या दोन टीम मध्ये मेगा फायनल हा सामना सुरू आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावा. मनोज मोगरे इन ॲक्शन मध्ये आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. षटकार आला होता त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज ऋतिक पाटील. 27 धावा. ओमी सुतार यांचं मी विशेष आभार मानेन ज्याने 2 दिवस या स्पर्धेमध्ये संधी दिली आणि या स्पर्धेला घटक बनण्याची संधी दिली. नक्कीच अपील करतायत. प्रत्येक चेंडूवरती भाविक पाटील अपील करतायत. आठवण झाली पाकिस्तानच्या विकेट किपर मोहम्मद रिजवानची. तो देखील असंच करतो. प्रत्येक डॉट चेंडू जेव्हा येतो तेव्हा तो अपील करतो आणि तेच चित्र आपण पाहतोय. भाविक पाटील. क्या बात आहे. श्री गणेश स्ट्रायकर्स सांगोडे या टीमसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये ओम भोईर मांडा टिटवाला यांच्या माध्यमातून. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल केल्या टीपमध्ये फिल्डर आहेत आणि अनइवन बाउन्स आपण पाहिला. थोडंसं बॅट बाउन्स आणि त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 29 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
छेडीचे मास्टर चेतन पाटील येत आहे सेकंड स्पेल मध्ये. यावेळेस बॅकफुटला गेले अप्परकट करण्याचा प्रयत्न बॅटची इनर हिल लागते आणि गलीमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिनिट एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक हे 14 सुरू आहे. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आदित्य पाटील पुन्हा एकदा डीप मध्ये स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सेकंड इनिंग मध्ये धावा बनवणं कठीण जाईल. त्यामुळे 8 षटकांमध्ये जरी 80+ धावा आल्या तरी देखील एक फायटिंग टोटल नक्कीच असू शकेल या मॅच मध्ये. क्या बात आहे. आगळा वेगळा स्ट्रोक आहे. हॅमर्ड करतात चेंडूला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. धावसंख्या 1ने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे गाव आहे सांगोडे आणि या सांगोडे गावामध्ये सुरू आहे सांगोडे कोंडिरी वासुंदरी प्रीमियर लीग सीझन 1. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 33. 33 धावा. अभिमन्यू पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते आणि या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पाणी घेऊन जायचं आहे जेव्हा 4 षटक समाप्त होतील. पुन्हा एकदा लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत. चुकीचं जजमेंट आणि सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा धावफलकावरती. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश स्ट्रायकर्स सांगोडे या टीमची. हेमंत केणे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अभिमन्यू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हेमंत केणे साहेबांचे इथे विशेष सन्मान करूया. नक्कीच समाजसेवक आहेत. त्यानंतर माजी उपसरपंच देखील आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय. हेमंत केणे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साहेबांचं मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल आपलं देखील मी मनापासून आभार मानतो. तुर्तास मी इथे थांबतो. आपण कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत राहा. ऐकूया आपण ओमी सुतार यांचा आवाज. तर थँक्यू रोशनजी संते. तर कॅमेरामॅन थोडंसं झूमिंग करा आता.
कारण 2 दिवस मित्रांनो ज्या आवाजाची जादू सर्वत्र पसरली आणि खऱ्या अर्थानं 38 धावा झाल्यात. खऱ्या अर्थानं कल्याण, डोंबिवली, पेन, पनवेल, भिवंडी, बदलापूर जिथे जिथे टेनिस क्रिकेट खेळलं जातं आणि तिथे तिथे एक आवाज घुमत असतो तो म्हणजे रोशनजी संते. त्यांच्या माध्यमातून आम्ही शिकत असतो मित्रांनो आणि त्यांचा शुभ सन्मान या प्रमुख रंगमंचावर घेतला जातोय. मी विनंती करतो हेमंतजी केणे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा रोशनजी संते सरांना. आणि समालोचन आवडलं असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या आवाजासाठी. एक अप्रतिम समालोचक आणि या स्पर्धेला लाभला. खऱ्या अर्थाने स्पर्धेचं भाग्य असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण हेमंतजी केणे साहेब जर आपण ऐकलत रोशनजी संते सरांना तर त्यांच्या आवाजामध्ये एक विशिष्ट गोडवा आहे. एक अप्रतिम समालोचक, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्याने आपलं नाव चौ बाजूने पसरवलं. जिथे टुर्नामेंटला जातील तिथे आपल्या नावाची छाप आणि अनेक मित्र त्यांनी समालोचकाच्या माध्यमातून ते एकत्रित केले. ते म्हणजे आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि खऱ्या अर्थाने गुरुवर्य रोशनजी संते सरांचा शुभ सन्मान इथे आपण घेतला. खूप खूप धन्यवाद रोशनजी संते सर. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा भेटू अशीच एखादी स्पर्धा आणि असंच एखादं निमित्त घेऊन. त्यासाठी नक्कीच आता तुम्ही रजा घेताय. खूप खूप धन्यवाद. सेफ जा आणि नक्कीच यापुढे आपण नक्कीच भेटणार आहोत. पुढचा बॉल दीप सुतार आता हवेली मात्र चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर रेफर केलाय. तिथे सॉफ्ट डिसमिसल पंच सांगतील जर कॅमेरामध्ये काहीच झाला नाही तर. आणि तो डिसिजन दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. हे लक्ष घ्या, हे लक्षात घ्यायचं आहे. आतापर्यंत कोणताही गालबोट न लागता नक्कीच रजा घेतात रोशनजी संते सर. एकदा पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. अप्रतिम आवाज खऱ्या अर्थाने सांगोडे गावच्या मायभूमीवर घुमला. सांगोडे, कोंढेरी आणि वासुंद्री प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून. तर सॉफ्ट डिसमिसल सॉफ्ट डिसिजन जो काय असेल तो सांगा पंच. कारण इथे दिसत नाहीये क्लिअरली, आपल्याला समजत नाहीये. वाईड आहे. यस इट इज वाईट. वाईट चेंडू असेल. वाईट चेंडू मान्य करावा लागेल. नक्कीच धावसंख्या झाली आहे 39. 39 धावा. फुटवर्कचा वापर आउटसाइड एज. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपला झेल आणि फलंदाज कल्पेश पाटीलला मैदान सोडावं लागते मित्रांनो. तीन मोगरे खऱ्या अर्थाने NS ऑडिओ साऊंड खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज आपण ऐकला. 3 दिवसामध्ये मंत्रमुग्ध केलं. अनेक गाण्यांची मेजवानी आणि परभणी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलीत. खूप खूप धन्यवाद त्यांचं व्यक्त करेन. धन्यवाद व्यक्त करेन ते श्री इव्हेंट लाईव्ह वाहिनीचं चेतन मडवी, मयुरेश म्हात्रे असतील. आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन मंडप डेकोरेटर्स कुमार आणि संतोष सुतार सर्वे सर्व आहेत त्या मंडप डेकोरेटरचे. यामध्ये आउटसाइड एज ऍक्शन रिप्ले. आणखी एक झेल टिपलाय आणि फलंदाज भरत पाटीलची खेळी आता संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक तब्बल लागलाय 3रा. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये येतात. दीप सुतारसाठी 200 आतापर्यंत जिंकलेत आणि अजून जर एक विकेट घेतला तर 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. इथून आता पारितोषिक 100 ने वाढलंय. तिथे मोठा धक्का लागलाय. 70 धाबा बनवल्या होत्या मागच्या मॅच मध्ये भरत पाटील ना. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये मात्र
0 ठरलाय. शून्याचा चष्मा घालून आता आल्या त्या पावलांनी तो मात्र परतलाय. मोठा धक्का न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश जाधव वासुंद्री गावचा हिरा मित्रांनो. डावखुऱ्यात आता विस्फोटक फलंदाज आणि डावखुऱ्यात आता जे फलंदाजीची चर्चा जेव्हा करतो तेव्हा वकीफ पावलेचं नाव देखील नक्कीच घेतलं जातं. आपण खोदून काढला चेंडूला. फटका सुरेख आहे. अलॉंग दी कार्पेट एकच धाव. देखील खूप सुंदर आहे. तिथे कलेक्शन देखील प्रॉपर आहे. काय रंगारंग सोहळा आहे हा. थरार आहे. पती प्रदेश चंद्र लेखे वर्धिष्णू विश्व वंदिता शाहसुन शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा आहे मित्रांनो शिवाजी महाराजांची आणि खऱ्या अर्थाने शिवमुद्रा आहे. आणि कुठेतरी त्या मुद्रेचा अर्थ असा आहे की पती प्रदेशचा चंद्र ज्याप्रमाणे जसा चमकतो त्याचप्रमाणे शाहू महाराजांचा पुत्र शिवाजी महाराजांची जी कीर्ती आहे ती चौबाजूने पसरत जावी. आणि तेच काम खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये तशाच प्रकारचा खेळ चाललाय. चौबाजूने पसरलाय. विकेट क्रमांक 3 येतो या षटकातील आणि 200 रुपये खऱ्या अर्थाने 100 रुपये जिंकले त्या विकेटवर. दीप सुतार ऑन फायर झालाय. अरे आला आणि गेला रे गेला अशी परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जसा भरत पाटील बाद झाला त्याच पावलाने योगेश पाटीलला देखील मैदान सोडावं लागते मित्रांनो. हा थरार आता पाहायला मिळतोय. कसलेली आणि फसलेली गोलंदाजी MM11 साईका दिवाना सांगोळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोहन सुतारचा जल्लोष. मोरेश्वर पाटीलच्या चेहऱ्यावर हास्य. संदीप पाटील कुमार पाटील आता सीटबेल्ट त्यांनी खोलला असेल आणि कुठेतरी आता उठून उभे राहिले असतील. चित्त थरारक आणि रोमहर्षक सामना. रोशनजी संते सर तिथे आता मात्र रवाना होत आहेत आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. त्यांना खूप खूप शुभेच्छा. ओव्हर द लाईन पुढचा चेंडू. फटका सुरेख आहे. एक धाव. सन्मान देण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावाची शक्यता. वेगाने जाईल का थ्रो. एक धाव एक वडली जाते. धाव फलकावर धावांची टोटल झाली आहे 42. 42 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे. आणि पाहायला गेलं तर 5व्या षटकातील अंतिम चेंडू आता शिल्लक असेल. दीप सुतारने कारनामा केला मित्रांनो. मोठ्या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी ते दीप सुतार कडनं शिकून घ्या मित्रांनो. वेगाने हा चेंडू. पंच आमच्याकडे पिसारा फुलवतायत. हे पंचांचं कार्य वकील सर पाहायला गेलं तर अप्रतिम राहिलंय. महेश लोखंडे सर असतील. दुसऱ्या पंचांचं नाव नक्कीच माहिती नाही परंतु 3 दिवस त्या पंचांनी इतकी कठोर मेहनत घेतली आहे. प्रत्येक निर्णय अशा पद्धतीने दिलाय की त्या निर्णयाला गालबोट लावण्याची संधी कोणाला दिलेली नाहीये. हे पंचायत कल्याणचे पंचायत आणि खऱ्या अर्थाने यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन की अशा प्रकारची अव्वल दर्जाची पंचगिरी या प्रीमियर लीग मध्ये त्यांची राहिली आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट. चांगला फटका. स्टार बॅटर सचिन पाटील आहे. वेगाने तो देखील जातोय परंतु सचिन पाटील कडे तेवढी क्षमता आहे. खऱ्या अर्थाने सांगोडे गावचा विराट कोहली म्हणून त्याला ओळखलं जातं कारण डॅशिंग क्रिकेटर आणि सोबत क्लासिकल फटकेबाजी. आणि जर कोण मारत असेल तर तो सचिन पाटीलचं नाव मी प्रामुख्याने घेईल. भली मोठी बॅटिंग लाईनअप मी सतत चर्चा करतोय 3 दिवस आणि त्या भल्या मोठी बॅटिंग लाईनअप मध्ये सचिन पाटील म्हणजे क्लासिकल बॅटर. त्याच पद्धतीने वासुंद्री गावामध्ये विकास जाधव असतील, वकीफ पावले असतील, असे अनेक खेळाडू आहेत. सिद्धेश असेल, त्यानंतर रितेश असेल, त्यानंतर फरहान असेल. जमर पावले या स्पर्धेमध्ये खेळला नाही काय कारणास्तव. जमर पावले देखील एक अप्रतिम खेळाडू. अशी अनेक खेळाडू आहेत. आपला सोनू धवणे देखील आहे. त्यानंतर कोंडेरी गावचा विचार केला तर सतीश गायकर संपूर्ण कल्याण डोंबिवली विभागामध्ये चर्चित राहिला खेळाडू. त्यानंतर सूरज, सुजित पावशे, विश्वास असतील, अनेक खेळाडू या 3 गावामध्ये निर्माण झालेले आहेत मित्रांनो. निलेश गायकर असेल तो थोडासा इंजर्ड होता म्हणून ही स्पर्धा खेळू शकला नाही. त्याने देखील खूप सारी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. त्याचं देखील मी धन्यवाद व्यक्त करेन. आपण त्याच्या माध्यमातून देखील काही सेवा पाहतोय आणि खऱ्या अर्थाने अनेक खेळाडू आहेत. आनंद केने असतील. प्रत्येकाचे नाव घेणं तेवढं सोपं नाही वकीब जर पाहायला गेलं तर. परंतु सर्व चांगले खेळाडू आणि सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे. राजू दादा असतील, जितू केने असतील, रणजितजी केने असतील. सांगोडे गावामध्ये जर विचार केला तर
रोशन पाटील, रितेश पाटील, केतन सुतार, मिलिंद सुतार, मोहन सुतार, हेमंत पाटील, मोरेश्वर पाटील अनेकांनी मेहनत घेतली आहे. एकाच नाव घेऊन दुसऱ्याला नाराज करणं हे थोडंसं कठीण काम आहे, परंतु सर्वांनीच मेहनत घेतली. धवन पाटील असतील कौरवच्या भूमिकेमध्ये, नचिकेत असतील, भाविक पाटील असतील, त्यानंतर योग पाटील असतील, संदीप पाटील, कुमार पाटील अनेक सर्वच होते. राम जाधव पंचांच्या भूमिकेमध्ये होते. वकीफ पावले असतील, सचिन पाटील देखील होते. यावेळी मात्र वासुंद्री गावचा ब्रँड दाखवतोय. सिद्धेश सांगतोय आम्ही किसी से कम नाही. हा सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना म्हणजे सांगोडे कोंडेरी वासुंद्री प्रीमियर लीग 2025 मधला अंतिम सामना आहे मित्रांनो. असे अनेक नाव आहेत घेण्यासारखी. मोरेश्वर पाटील यांचं कार्य अफाट राहिलंय. हरेश्वर पाटील नक्कीच त्यांचे बंधुराचे, त्यांच्या माध्यमातून देखील खूप खूप सहकार्य आपल्याला लाभले आहे. गणेशदादा पाटील असतील, अशोकजी पाटील असतील, त्यानंतर ॲडव्होकेट राजेशजी पाटील साहेब असतील, अभिमन्यू पाटील साहेबांच्या माध्यमातून सहकार्य लाभले आहे. बाळरामजी पावशे साहेबांच्या माध्यमातून सहकार्य लाभले. जगन्नाथ पाटील असतील, नवनाथदादा भोय, गणेशदादा पाटील, वासुदेवजी जोशी साहेब असतील, त्यानंतर मनोजदादा पाटील, बाळरामजी पावशे, गिरीशदादा भोय, साईनाथदादा भोईर, हेमंतजी केने असतील, अनिलजी गायकर, उत्तमजी पाटील, आसिफजी पावले, अंकुशजी पाटील, अविनाशदादा भोईर असतील, नरेशजी टेकडीकर, नसीमजी पावले, अभिमन्यू पाटील, राजेंद्र मगर साहेब असतील, महेशजी हेगडे असतील, शनेश्वरजी सुतार असतील. दरम्यान चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू आहे. गणेशजी गायकर असतील, मोरेश्वरजी पाटील, हरेश्वरजी पाटील, रणजितजी केने, नरेशजी गायकर, केतन सुतार यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था येणाऱ्या 3 दिवसामध्ये झाली. रणजित दादाच्या माध्यमातून बॉल बॉक्स लाभले आपल्याला. असे अनेक मान्यवर होते, त्यांनी आपलं सहकार्य दिलंय मित्रांनो. त्या सर्व मान्यवरांचं नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतोय. फुटवर्कचा वापर फटका खूप चांगला आहे. सचिन पाटील आता मात्र थोडंसं शांत पवित्र उचलत सचिन पाटील ना पाहायला गेलं तर 6वं षटक भाविक पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला. संघनायक ऋतिक पाटीलनं 2 षटक फेकले, चेतनने 2 फेकलेत आणि दीपचं अजून 1 षटक समाप्त झाले दीपचं, आणि अजून 1 षटक मला तर वाटतं फेकायचं बाकी आहे दीपचं. बॉलर्सला खूप चांगल्या पद्धतीने चालवलंय. पाहायला गेलं तर किरण पाटील संघ मला काही श्रीगणेश स्ट्रायकर संघाचे, आणि ते देखील आता कुठेतरी अपेक्षा करत असतील चांगली बॅटिंग करावी. फटका सुंदर आहे, गॅप मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीत वाईडिश लोंगोनला, चेंडू सीमापार पळत होतोय. वासुंद्री गावचा हा हिरा आता चमकतोय मैदानाच्या आतमध्ये. टोकलाय चौकार. आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मेहनत घेतली. तब्बल 12 वाजेपर्यंत नक्कीच या क्रीडांगणावर बसून चर्चा केली, आणि मोहन सुतार साहेब असतील त्यांच्या सोबतीने खऱ्या अर्थाने खूप प्लॅनिंग, खूप मॅनेजमेंट, सर्व गोष्टींचा आराखडा घेतला. राम जाधव असतील, वकीफ पावले असतील, मिलिंद सुतार असतील, भाविक असेल, सर्वांनीच. वाईट चेंडू दरम्यान पाहायला मिळतोय. नक्कीच गतीचा शिकार होतोय आता इथे भाविक पाटील. यामध्ये माझा फटका सुरेख आहे, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिद्धेश जाधवच्या बॅट मधनं आणखी एक तंत्रशुद्ध फटका येतोय, धमाकाबला चौकार येतोय. पाटील यांचा देखील सहकार्य लाभलं आहे. सकाळच्या खऱ्या अर्थाने जेव्हा पहिला दिवस होता तेव्हा कुठेतरी काही कामं बाकी होती, त्यांनी देखील मेहनत घेतली. निशांत देखील असतील तिथे, रितेश देखील असतील. तर स्कोर कार्डवर धावसंख्या झाली आहे 62, 62 धाबा झाल्यात. तर षटक समाप्त 6वं, आणि आता इथून 2 षटकं फेकायची बाकी आहेत, आणि या 2 षटकामध्ये किती धाबा बनवू शकतील श्रीगणेश स्ट्रायकर टीमचे बॅटर्स जर विचार केला तर कल्पेशला मात्र
बाद केलं, त्यानंतर ओमला देखील बाद केलं, योगेश परतला, बॅक टू बॅक भरतला देखील पळतावं लागलं. आणि विचार केला तर सिद्धेश आणि सचिनची ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा फलंदाज सिद्धेश आणि 6व्या क्रमांकावर सचिन पाटीलला प्राचारण केलं. मोठा बॅटर आहे सचिन पाटील आणि इथे मोठी इनिंग खेळावी लागेल, कारण 12 चेंडू आणि या अंतिम क्षणांचं आता मात्र चित्र कशा प्रकारे रेखाटलं जाईल आणि कशा प्रकारे इतिहास कोरला जाईल. ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि एक क्रीडांगण बनवण्यासाठी मित्रांनो या गावातील अनेक नवतरुणांनी मेहनत घेतली आहे. ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा कुठेतरी हातभार लागला या टुर्नामेंटमध्ये आणि या ग्राउंडसाठी देखील. हे ग्राउंड विचार केला तर कुठेतरी पाण्याखाली असतं पावसाळ्यामध्ये, परंतु त्यानंतरचा प्रवास आणि त्यानंतर हे ग्राउंड सजवण्याचा जो कार्य आहे ह्या नवतरुणांनी केला आहे आणि त्या नवतरुणांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करेन. यावेळी समोरच्या दिशेनं सचिन पाटील क्या बात आहे, ऑन फायर झालाय आणि शेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. वन बाउन्स आउट ऑफ द फॅन्स. येतोय चौकार. तर भावेश पाटील हा देखील याने देखील खूप चांगली मेहनत घेतली. भावेश पाटीलचं नाव विसरून चालणार नाही मित्रांनो. पटका फसलाय की काय, जेल टिपलाय तिथे जयेशना आणि सचिन पाटीलची छोटीशी इनिंग आता समाप्त होतीये. भावेश पाटील बद्दल चर्चा केली. खऱ्या अर्थाने टुर्नामेंट आखण्याच्या मागे भावेश पाटीलचा देखील मोठा हातभार आहे मित्रांनो. जिथे जिथे कमतरता भासत होती तिथे तिथे भावेश पाटीलचं पाऊल होतं. भावेशने प्रत्येक गोष्ट रेखाटली आहे मित्रांनो या स्पर्धेमध्ये. सिद्धेश पाटीलचा क्लास पाळा मिळेल का या फटक्यावर. ऋतिक पाटीलने झेल सोडलाय आणि 4 धावा मिळतील का तिथे चेक करू. कोणी बोलू नका, लक्षात घ्या डिसिजन तिथले प्रेक्षक वर्ग आणि लाईव्हला आपण घेणार आहोत. कोणी बोलू नका. खेळाडू कक्षामध्ये देखील आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या आणि 12 प्लेयर आपण देखील कोणी बोलू नका. चेक कर. बाहेरचा कोणी बोलू नका, लक्षात घ्या. कोणी बोलायचं नाहीये. लास्ट डिसिजन आहे, लक्षात घ्या. लाईव्ह आपण चेक करतो. लाईव्हला जर समजलं नाही तिथे प्रेक्षक वर्ग देखील आहेत, कमिटीमध्ये बसलेले काही मान्यवर देखील आहेत, ते हा निर्णय कळवतील. लक्षात घ्या. कोणी बोलू नका प्लीज. डिसिजन क्लिअर आहे मित्रांनो. 4 धावा तिथे मिळतील. लक्षात घ्या. चौकार आहे कारण पाय थोडासा तिथे टच झालाय.
आणि लक्षात घ्या दोन्ही संघांकडे आता एक सूचना पोहोचवली जाते आयोजकांच्या माध्यमातून, बाहेरून दोन्ही खेळाडूंनी किंवा कोणी बोलू नये. दोन्ही खेळाडूंसाठी, दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी ही लास्ट वॉर्निंग असेल, कारण स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली आहे. शेवटचे क्षण आहेत आणि ते पंचांच्या माध्यमातून देखील सूचना आम्ही पंचांनी देखील देऊ. आपला जो डिसिजन असेल तो आपण द्यायचा आहे. यावेळी मात्र हवाई सपार प्लॉट मध्ये पकडून दिला. सिद्धेश पाटील कडे अजूनही क्षमता आहे. सिद्धेश पाटील ऑन फायर झालाय. शहात्तर धावा झाले धावफलकावर. चेंडू झाले 4 7व्या षटकातील. सिद्धेश पाटीलने काही कालखंड मित्रांनो गाजवला आणि आज संघाला गरज पडली आहे की सिद्धेश पाटील, तो जुना सिद्धेश पाटील आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खऱ्या अर्थाने मामाश्री आहेत आमचे खऱ्या अर्थाने, आणि त्यांचा खऱ्या अर्थाने मार्गदर्शन असतो आम्हाला. आणि आज संपूर्ण समर्पण आपल्या संघासाठी देत असताना चेंडू स्लॉट मध्ये होता. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या डोक्यावरनं त्याला सलामी देत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. प्लेयर जाऊ नका कोणी बॉल शोधायला, लक्षात घ्या, कारण मॅच बॉल येतोय. तर बघा दोन्ही आपल्या स्पर्धेतील संघ आहेत, कोणावर अन्याय होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण एकाची बाजू आपण पकडून कोणाची धरणार नाही. दोन्ही आपले संघ आहेत. सर्वांनी शांतता राखा. आज सामना चांगल्या पद्धतीने जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. थोडासा माहोल आता गरम होतोय. षटकार ठोकलाय सिद्धेश पाटील यांनी. यावेळी मात्र चोख प्रत्युत्तर. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल यशांचा भेद. फलंदाज बेल. ज्ञानेश्वर पाटील आले. तर सिंगल एक पडली. 12 चेंडू पहा मित्रांनो दीप सुतारने फेकले या स्पेल मध्ये, आणि या 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 22 आणि तब्बल 5 विकेट या सामन्यामध्ये पटकावल्यात. आज सांगोडे गावचा अजून एक सुपरस्टार मित्रांनो निर्माण होतोय. गोलंदाजीचा तोफखाना सांगोडे संघाकडे आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी. विसरून चालणार नाही मित्रांनो. सिद्धेश जाधव सारखा ब्रँड ऑफ वासुंद्री डावखुरीचा आताचा एक विस्फोटक फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे, आणि जोपर्यंत सिद्धेश आहे तोपर्यंत धावांवर रोख लावू शकणार नाही. सिद्धेशला जाल्यामध्ये अडकवावं लागेल आणि सिद्धेश सहजासहजी जाल्यामध्ये अडकणार नाही. नचिकेत पाटीलला प्रचारण केलाय.
77 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि अंतिम 6 चेंडू. स्वागत करा या 6 चेंडूंचा. एक टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज सर्वत्र पसरला पाहिजे. हा थरार सांगोडे गावाचा, हा थरार कोंढेरी गावाचा आणि हा थरार वासुंद्री गावचा आहे मित्रांनो. या 3 गावांची एकजूट आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. लोहारगतीचा चेंडू, फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक पळतोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा एकवटल्या जातात. विकेटचा पतन झालाय डीजे. तर जय बजरंग संघाचे संघमालक राम जाधव साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो राजू गायकर साहेबांना सन्मानित करा. त्यांना सर्व संघमालकांना सन्मानित केलाय, सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतोय. थोड्या वेळाने आपण इनिंग ब्रेक नंतर सन्मानित करूयात. सिद्धेशने जर हॅट्रिक पटकावली षटकारांची तर राम जाधव यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. त्याच्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. कॅश जमा करतील ते, काय हरकत नाही. यावेळी क्या बात आहे, चेंडू रडार मध्ये आला आणि चेंडू स्टँडच्या बाहेर फेकून दिला. हा क्लास, हा दर्जा सिद्धेश जाधवचा मित्रांनो षटकार टोकलाय. पहिला षटकार ठोकलाय. जर टोकले नाही तर कमिटीकडे जमा होईल, काय हरकत नाही. चार चेंडूवर 4 मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अप्रतिम चेंडू, लाऊड अपील, LBW विकेट. अंतिम विकेट आता शिल्लक आहे. अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. निशांत, एक खेळाडू अजून बाकी आहे. निशांत पाटील आणि प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 85 धावा झाल्या धावफलकावर. एक बॅटरचं येणं अजून बाकी आहे. कदाचित हरेश असेल आता. तर हरेश्वर पाटील साहेबांच्या मध्ये 300 रुपये जमा झाले. दीप सुतारसाठी चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. नक्कीच आदावतीच्या राशी झाल्या होत्या तिथे आणि कुठेतरी दोन्ही खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवर आले होते. प्रितेश पाटील साठी एक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज राम जाधव यांच्या माध्यमातून. हरेश्वर पाटील यांनी 300 रुपये आतापर्यंत दिलेले आहेत. दीप सुतारला 3 विकेट साठी होते. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. फटका सुरेख आहे. इनफिल्डला बीट करून जाईल का बॉल. चेतन पाटील आहे तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालाय. 2 धाबा एकवटल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि धाबाच्या रूपात प्रितेश पाटीलला परतावा लागेल.
असाच एका सोनू नावाचा गोलंदाज होता नानकर संघाचा आणि सामना जिंकल्यानंतर स्टंप्स उचलले होते भाविकने आणि त्याच्या पाठोपाठ सोनू निघाला होता. महेश लोखंडे सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आताचा पिसारा फुलवला, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. केतन केने आला आहे न्यू बॅटर. स्विचिटचा प्रयत्न, फटका मात्र खूप सुंदर पाहायला मिळतोय चेंडू. आणि अशा रीतीने फर्स्ट इनिंग समाप्त झाली. पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. धाव फलकावर धाबा बनल्यात आतापर्यंत 88 आणि ही मेगा फायनल जिंकण्यासाठी MM11 साईका दिवाना सांगोडे संघाला 89 धावांची गरज आहे. डीजे तर आपण पाहतो मित्रांनो न्यूझीलंड आणि त्याच्या विरोधात आपला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतोय. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सामना मेगा फायनलचा सामना तिथे देखील रंगला आहे. तर न्यूझीलंड संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 37-38 ओव्हरमध्ये 165 धावा मारल्यात. 5 विकेट त्यांचे देखील केलेत. आणि डॅरल मिचेल नावाचा फलंदाज 44 वर खेळतोय मित्रांनो. आणि कुठेतरी आता इंडियन संघ कमबॅक करेल का? धावसंख्येवर रोख लावलाय नक्कीच भारतीय संघाने. 165 धाबा मारल्या 37 ओव्हरमध्ये 38 ओव्हरमध्ये. 12 ओव्हर्स अजून फेकायच्या बाकी आहेत. तर भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभेच्छा पोचतील किंवा नाही माहित नाही, परंतु आपलं प्रेम नक्कीच भारतीय संघाला असतं. एकदा नक्कीच गर्जना होऊन जाऊ दे. भारत माता की वंदे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी स्ट्रायकर ऑफ द मॅच कोण ठरेल? मिलिंद सुतार आणि त्याच्या सोबतीनं आदित्य पाटील हे दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चेंडू द्यायचे पंच विनोद कुमार पंचांच्या भूमिकेत आहेत. मुख्य पंच आहेत विनोद कुमार आणि महेश लोखंडे सर स्क्वेअर लेग पंच आहेत. तर संदीप पाटील आणि कुमार पाटील यांच्या माध्यमातून मेजवानी आली आहे. जर MM11 साईका दिवाना सांगोडे संघाने हा सामना जिंकला तर गोवा ट्रिप त्यांच्यासाठी कन्फर्म झाली आहे. भिवंडी गोव्याला नेतील नाही तर. तर नक्कीच मित्रांनो आमचे मार्गदर्शक त्यांनी आम्हाला कुठेतरी
शायरी पाठवली. संभाजी महाराज जेव्हा पकडलं गेलं तेव्हा कवी कलश यांना सुचलेली कविता. राजन तुम हो साच के खरे, खूप लढे तुम जंग, देखाव तव चंड प्रचंड जाही, तकत त्याच्यात औरंग. आणि तुमच्या तेज आणि शौर्यापुढे दिल्लीचा तख्ताचा बादशाह देखील झुकला आहे. आता कोणता संघ आपले गुडघे टेकून राहतो ही पाण्याची वेळ आहे मित्रांनो. कोणता संघ बाजी मारेल आणि कोणता संघ मात्र 3000 रुपये आलेत अकाउंटला. गुगल पेला नोटिफिकेशन आली, कशाची आले ती माहित नाही. समोरच्या दिशेने आणि मिलिंद सुतारसाठी आहे कारण रितेश पाटीलचा कॉल आहे. हा रितेश, जर अर्धशतक झलकावलं तर 3000 रुपये जमा झालेत गुगल पेला. आता नोटिफिकेशन आली, मी सांगितलं रितेश पाटील यांचा मेसेज होता. मिलिंद सुतारसाठी मेजवानी. अर्धशतक जर झलकावलं तर नक्की 3000 रुपये आहेत. फुटवर्कचा वापर आणि तिथे काय घडेल. चेंडू वन बाउन्स, राजे छत्रपती स्टॅन्सला धडक देतोय. पहिला बिग ब्लास्ट मिलिंदच्या बॅटमध्ये येतो चौकार. तीन चेंडूवर 3 षटकार लागले तर मिलिंद सुतारला सालबा हॉटेल फिक्स आहे. केतन सुतार यांच्या माध्यमातून ही मेजवानी. इव्हिनिंग गोड होईल. आउटसाइड एज आणि तिथे मात्र काय घडलंय. प्रत्येकी विकेटसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. भरत पाटील साठी दरम्यानचा बॉल पॉइंट आणि कव्हरच्या मधून चाललाय. मिलिंद सुतार ट्रेडमार्क चौकार येतोय. चार चेंडू आणि 8 धाबा आतापर्यंत आपण पाहतो धावफलकावर. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू, तिसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार. 1 तेरी 1 मेरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यामध्ये आणखी एक. क्या बात आहे मिलिंद. मिलिंदची बाट तापली आहे. भरत पाटील आक्रमण चढवलाय. तिसरा चौकार वीरेंद्र सेवक स्टाईलने ठोकलाय. तर नक्कीच मिलिंद सुतारने जर हा सामना जिंकून दिला किंवा अर्धशतक जरी झळकावलं तरी केतन आणि रितेश नंतर पार्टी संपल्यानंतर माझ्याकडनं देखील मिलिंद सुतारसाठी मेजवानी असेल. हॉटेल चूज करायचं मिलिंद सुतारने आणि 50 मारायच्या आधी. वकील पावले यांच्या देखील माध्यमातून मेजवानी त्याच्यासाठी आहे. मिलिंद सुतारवर कॅशप्रत लावलं जाते कारण मिलिंद एक मोठा मासा आहे. ओव्हर द लाईन पुढचा बॉल भरत पाटील ओढून काढण्याचा प्रयत्न. चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. वेगाने फेकला आणि कुठेतरी ब्रह्मास्त्राचा वापर भरत पाटीलच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक समाप्त झालं. 12 धावा पहिल्या षटकामध्ये. अजून 7 षटकं फेकायची बाकी आहेत.
कोण राहील या स्पर्धेतील मॅन ऑफ द टुर्नामेंट, कोण पटकावेल बेस्ट बॅटर, कोणाच्या नावावर राहील बेस्ट बॉलरची ट्रॉफी आणि कोण पटकावेल उत्कृष्ट फिल्डर, प्रश्न चिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने लेखाजोखा मॅचचा आपल्याकडे आहे. परंतु कोणता यशस्वी खेळाडू असेल तो मालिकावीराची ट्रॉफी आणि ती टीव्ही आपल्या घरी आज घेऊन जाईल. खेळाडूंच्या यादीमध्ये नावं भरपूर आहेत. भरत पाटील देखील आहे त्या लिस्टमध्ये, चेतन पाटील देखील आहे, ऋतिक पाटील देखील आहे आणि अजून खेळाडू आहेत या कल्पेश देखील या लिस्टमध्ये आहे. अजून नाव गुप्त आहे. भरत पाटील देखील या लिस्टमध्ये आहे, रेसमध्ये आहे. मिलिंद आहे, ऋतिक आहे, चेतन आहे, अनेक खेळाडू आहेत या रेसमध्ये मित्रांनो. बॉलरच्या रेसमध्ये देखील भरत आहे, चेतन देखील आहे, दीप सुतार देखील आहे, निशांत पाटील, ऋतिक पाटील देखील आहेत. लाऊड अपील आदित्य पाटीलला मैदानात सोडावं लागतंय. आज हजेरी लावली हेमंतजी केने साहेबांनी. खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन त्यांचं देखील सहकार्य लाभलं या टुर्नामेंटसाठी. आणि कोंढेरी, वासुंद्री, सांगोड या तिन्ही गावातल्या खऱ्या अर्थाने मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि सहकार्य देखील खूप केलं या स्पर्धेसाठी आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. पुढचा बॉल निशांत पाटील ओव्हर द लाईन, फटका सुरेख आहे, काबात आणि चेंडू वन बाउंस सीमा पार, म्हणूनच्या बॅटमध्ये येतो चौकार. आपली फटका आणखी एक सुरेख आहे, आणखी एक चौकार येतोय, बॅट खोलली आहे आणि आणखी एक दर्जेदार चौकार. षटकार जर मनोजने मारले तर त्याला रेडबुल आहेत 2 आणि भावेशने कॉलिंग केली होती. खऱ्या अर्थाने भावेश एबीना नाव माहीत नाही कोणाच्या माध्यमातून लागले, परंतु डेफिनेटली भेटणार आहे 2 षटकारांसाठी. आता मात्र थोडीसा अडचणीत सापडला आहे श्री गणेश स्ट्रायकर्स हा संघ. आप ट्रॅकर क्या बात आहे, दमदार फटका आहे आणि चेंडू हवाई सफार डान्स मध्ये. स्कोर कार्ड थांबायचं नाव घेत नाही. धवन पाटीलला देखील मेहनत घ्यावी लागते. एका पाठोपाठ एक रेखा आता ओळखाव्या लागतायत तिथे. 26-26 धाबा अजून दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु डॉट बॉल. राजू गायकर इथे उपस्थित आहेत आणि उत्साही खेळाडू आहेत, उत्साही व्यक्तिमत्व आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यांची मेहनत अप्रतिम राहिल्या.
तर दुखापत झाली, स्प्रे घेऊन जा लगेच. मोरेश्वर पाटील फर्स्ट एड स्प्रे घेऊन जा लगेच. तर बॅट्समन स्प्रे घेऊन जा लगेच. मोरेश्वर पाटील मूळचा स्प्रे आपला. चला पंच, आपण आपली जागा घ्या आणि आपला निर्णय लगेच तिथे सांगा. खेळाडू बाहेर येतोय की नाही? नाही, खेळाडू खेळणार आहे नक्कीच. पुढचा बॉल निशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द स्टंप्स. फुल टॉस बॉल फेकण्याचा प्रयत्न पंच आम्हाला सांगतील. लगेच सिक्सच्या बाहेर फेकला होता चेंडू आणि वाईट चेंडूची सांगता होते. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या दाखल का बरं आता पाहायला मिळते 27, 27 धाबा. अंतिम चेंडू. त्यावेळी चांगला चेंडू पाहायला मी तो कमबॅक होतो तिथे. क्रॅम्प आलाय. 35 चेंडू मध्ये 61 ची गरज आहे. फटका चांगला आहे. पोचतील का ज्ञानेश्वर तिथे? पोचले चेंडूवर. दुसरीचा प्रयत्न करतील का? हा निनोची कॉल होती. 34 चेंडू आणि 60 धाबांची गरज आहे. 2 चेंडू झालेत, 29 धाबा लागले धावफलकावर. 89 धाबांचा पाठलाग होतोय. 48 चेंडू मध्ये 89 बनवायचे आहेत. त्यापैकी 28 बनवल्यात. एक विकेट गेलाय आदित्य पाटीलच्या रूपानं आणि मनोजच्या रूपाने रिटायर्ड हार्ट झालाय. फटका सुरेख आहे. मिलिंद सुतार हा खेळाडू थांबणार नाही मित्रांनो. ब्रँड दाखवतो सांगोडे गावचा, तर ब्रँडेड षटका टोकलाय. फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. ओ सन्मान दिलाय तिथे. एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे मिलिंदच्या माध्यमातून. काय इनिंग साकारतोय. श्री गणेश स्ट्रायकर संघामध्ये अजून चांगले गोलंदाज आहेत मित्रांनो. अजून जर विचार केला तर प्रितेश पाटील देखील गोलंदाजी करू शकतो. केतन केने अजून. फुलटॉस बॉल. वाईट इस लॉंग ऑनला ओम पाटील आहे तिथे. चूक झाली आहे. ज्ञानेश्वर पाटील आले बॅकअपला. क्षेत्ररक्षण अप्रतिम.
तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकामध्ये जर पाहायला गेले तर 38 बनवल्यात आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकामध्ये 51 धावाची सरासरी गाठावी लागणार आहे. इथून सामना जिंकण्यासाठी MM11 साईका दिवाना सांगोडे या संघाला. सन्माननीय आदरणीय प्रमुख अतिथी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे, शिवकल्याण सामाजिक संस्थाचे अध्यक्ष आहेत गणेशदादा पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. त्यांचा देखील संघ होता राजे छत्रपती SP11 सांगोडे. हा संघ या स्पर्धेत खेळत होता. दुसऱ्या दिवसामध्ये आपण येलो जर्सीमध्ये त्या संघाला पाहिलं, तोच संघ, परंतु पराजित झाला. या स्पर्धेतून त्यांनी रजा घेतली. अंतिम घटिका इथे आता येऊन ठेपली आहे. फटका फसलाय की काय तिथे गोलंदाज पोचले नाही. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू जीव धोक्यात होता. डगआउट मधनं सर्व खेळाडू उठून उभे राहिले होते की मिलिंद सुतार आता परततो की काय. प्रॉपर टायमिंग नव्हतं तिथे. केतन केने आहे, डोंगरी या नावाने त्याला ओळखलं जातं या विभागामध्ये. आणि नक्कीच एक चांगला क्रिकेटपटू आहे. नेहमीच आपण पाहतो त्याला अनेक वाहनं तो चालवत असतो. नक्कीच असणार तो, त्याला माहिती आहे. परंतु दीप सुतार हा रायझिंग सुपरस्टार आहे मित्रांनो आणि राईज करतोय, सरप्राईज करतोय. चेंडू सीमा पार फेकतोय, षटकार येतोय. सुपरस्टार दीप सुतार, क्या बात है. स्मॉल साइज पॉकेट डायनामो, छोटी मूर्ती आणि मोठी कीर्ती असं समीकरण पाहायला मिळते. अप ट्रॅकर आणि तिथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तीन चेंडू 45 धाबा झाल्या धावफल काबर. 27 चेंडू आणि 44 धाबांची गरज आहे. शीटचा प्रयत्न, चेंडू अप्रतिम आहे आणि विकेटचं पतन झालंय. तिथे दीप सुतारला मैदान सोडावं लागतंय. नक्कीच अडचणीत सापडतोय आता MM11 साईका दिवाना सांगोडे संघ. आणि जो फलंदाज या स्पर्धेवर अधिराज्य गाजवतोय चेतन पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या संपूर्ण स्पर्धेसाठी. काय हा रंगारंग सोलाय. आणि नक्कीच एक गोष्ट म्हणेन, सफर में मुश्किल आए तो हिम्मत और बढ़ती है. अगर कोई रास्ता रोके तो जरूरत और बढ़ती है. अगर बिकने पर जाओ तो घट जाता है दाम अक्सर. ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है. इथे आपली स्वतःची किंमत वाढवावी लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. स्वतःचं अस्तित्व पणाला लावलंय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या संघ मालकासाठी. हा सामना आपल्या संघाला जिंकून द्यावा लागेल. तर गरज आहे मित्रांनो हा सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू शिल्लक 26 आणि 44 ची गरज आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, टाळ्यांचा गजर होतोय. तर मित्रांनो कोणी जिंको आणि कोणी हारो, हा गजर आणि हा रंगारंग सोला क्रिकेटचा आहे. विजय क्रिकेटचाच होणार आहे. म्हणून दोघांच्या बाजूने टाळ्या बाजल्या पाहिजे. कारण हा कोणाचा एकट्याचा संघ नसून आपल्या स्पर्धेचे दोन्ही संघ आहेत, अशी भूमिका ठेवायला हवी. फटका सुरेख गॅप मध्ये खेळून काढलाय. कल्पेश पाटील आहे तिथे, त्यांना उलकवणी देतो. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार चौकार.
आहे. धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा झाले, 2 विकेट गमावले 4 षटकामध्ये. अर्धा पल्ला आता पूर्ण झाला, अर्धा पल्ला बाकी आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. या 40 धाबा चेस होतील, या 40 धाबांवर रोख लाभला जाईल, या धाबा डिफेंड केला जाईल. काय होईल, काय घडेल आणि काय बिघडेल याचं प्रात्यक्षिक येणारे 24 चेंडू आपल्याला सांगून जातील. हा थरार आहे, हा दिमागदार सोला आहे मित्रांनो. सांगोडे, कोंडिरी आणि वासुंद्रीचा विजय होणार आहे. कारण संपूर्ण स्पर्धा या 3 गावातील 9 तरुणांनी मेहनत घेतली आहे, या ज्येष्ठांनी मेहनत घेतली आहे. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या मान्यवरांना मी विनंती करेन, आपण या, आपलं सरचे स्वागत आहे. प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल नाही, कारण आपण आडोशाला बसलात तिथून क्लिअरली आम्हाला दिसत नाहीये. जे जे प्रेक्षक वर्ग इथे आहेत त्यांनी या आणि या व्यासपीठावर बसा, कारण हक्काचं व्यासपीठ आहे आपलं. खरं तर मंडप डेकोरेटर संतोष सुतार यांचं मी धन्यवाद व्यक्त करेन. त्यांनी देखील खूप खूप मेहनत घेतली. आणि त्यासोबत गणेश दादा पाटील असतील, बालरामजी पावशे साहेब असतील, मोरेश्वर पाटील साहेबांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. मोरेश्वर पाटीलचं नाव मी खूपदा घेईन, कारण फक्त ट्रॉफी किंवा सहकार्य नाही तर स्वतः ते इथे येऊन प्रत्येक गोष्टी नमूद केलेत त्यांनी. मोरेश्वर पाटील असतील, हरेश्वर पाटील असतील, मोहन सुतार असतील, त्यानंतर अभिमन्यू पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील आपल्याला सिरीजच्या ट्रॉफीत लाभल्यात. आणि खऱ्या अर्थाने टीव्ही लाभली आहे ती जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून लाभली आहे. फर्स्ट एड आपल्याकडे सध्या अवेलेबल नाहीये. एक धाव एकवटली गेले मिलिंदने. स्ट्रायकर एंडवर आता चेतन पाटील आहे. चेतन पाटीलवर विश्वास दाखवला MM11 साईका दिवाना टीम मॅनेजमेंटनं, आणि चेतन पाटील त्याच्यावर खरा उतरला. 24 कॅरेट खरा सोना आहे मित्रांनो. अष्टपैलू क्रिकेटर, ओराम क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या नावाचा डंका वाजवला तोच हा चेतन पाटील. ओपन क्रीजमध्ये भरत पाटील त्याच्याच तोडीस तोड हा खेळाडू आहे. आपली चांगला चेंडू गॅपमध्ये आहे, डीबी तिथे पोहोचतील का ते चेंडू पर्यंत. टर्न झालाय चेंडू आणि चेंडू सीमा पार. चेतनच्या बॅटमधून नशिबाचा चौकार. पुढचा बॉल बॅकफुट वरनं पंच करण्याचा प्रयत्न, आणि तिथे मिलिंदची खेळी संपुष्टात आली आहे की काय. विकेटचं पतन झालंय. धक्का लागतो मिलिंदच्या रूपाने. पुढचा
अजून सामना संपलेला नाहीये मिलिंद, अजून गेम संपलेला नाहीये. सामना चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दोन्ही संघ चांगले खेळत आहेत. भरत पाटीलने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. फटका सुंदर आहे. एकच धाव एक पडली गेली आहे. अप्रतिम खेळी साकारले चेतन पाटीलने. आता चेतन पाटीलच्या खांद्यावर जबाबदारी असेल. भरत पाटील एक मोठा स्टार गोलंदाज आहे मित्रांनो. भरत पाटीलसाठी वर्णी लागते अनेक स्पर्धेमध्ये आणि भरत पाटीलच्या खांद्यावर भली मोठी आता टीमची जबाबदारी आहे. टीमचा कॅप्टन सचिन पाटील इथे आहे. फुलटॉस, फुलटोल वसूल करतोय. चेंडूला फेकून दिला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाविकच्या पाठमध्ये मोठा फटका, षटकार. एकोणीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. MM11 साईका देवाना सांगोडे या संघाला. पुढचा बॉल, अंतिम चेंडू आहे. अपट्रॅकर इथे उडवलाय आणि झेलची संधी. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सचिन पाटील झेल टिंपलाय आणि भाविक पाटीलला मैदान आता सोडावं लागतंय. तो क्रिकेट तापलाय. दोन्ही संघ तापलेत. आवाज गोलंदाजाचा फलंदाजा येत नसला तरी प्रितेश पाटीलचा आवाज येतोय. आक्रमक खेळाडू आहे मित्रांनो प्रितेश पाटील. आता योगेश पाटील तिथे शांत आहे, परंतु योगेशला काय कानमंत्र देतोय काही कळत नाहीये. प्रितेश पाटील संपूर्ण हा सामना डोक्यावर घेतला प्रितेशने. आता 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. केतन केने बॉलिंग ट्रॅकवर. केतन टू चेतन. फटका सुरेख. ओम पाटील तिथे आहेत. एक धाव. 17 चेंडू 27 ची गरज आहे. 17 चेंडू 27 ची गरज. इक्वेशन सोपं आहे. इथून कोणता संघ चांगलं कार्य करेल येणाऱ्या 17 चेंडू मध्ये तर विजय कोणाचाही झाला तरी क्रिकेटचा विजय होणार आहे. सर्व प्रेक्षक उचलून धरतील या सामन्याला अशी अपेक्षा करतो. खूप लांब लचक व्यत्यानंतर जोरदार टाळ्यांचा आवाज येऊन जाऊ दे प्रेक्षकांनो. आवाज पाहिजे. फटका सुरेख गॅप मध्ये. ओम पाटील आहे तिथे लॉंग ऑनला उपस्थित. एकच धाव एक बदली जाते. 16 चेंडू 26 इक्वेशन. ही ओव्हर वकीब बावले निर्णायक असू शकते. या ओव्हर मध्ये जर कमीत कमी धाबा आल्या, या दोन फलंदाजामधनं एक विकेट जर आली तर या मॅच मध्ये अजून काही शिल्लक आहे का असं प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आणि जर हे दोन फलंदाज शेवटपर्यंत राहिले आणि या षटकामध्ये जर विकेट मिळाली नाही तर श्रीगणेश स्ट्रायकर संघ थोडासा बॅकफुटवर जाईल.
फटका फसलाय. चांगली गोलंदाजी होते केतनच्या माध्यमातून. केतन टू चेतन असा सामना रंगतोय. जखडून ठेवलाय केतन केनेने. आता श्रीगणेश स्ट्रायकर संघ थोडासा मात्र उत्साह दाखवतोय. एकदा टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. श्रीगणेश स्ट्रायकर संघ संघर्ष करतोय. आवाज चहू बाजूने येतोय. केतन केने पुन्हा एकदा अप ट्रॅकर. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. समजदारी दाखवली तिथे धाव घेतली नाही. आता 15 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे. 15 चेंडू 26 धावांची गरज. अजून सामना संपला नाही. 14 चेंडू 25 ची गरज आहे. 14 चेंडू 25. गॅप मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि पकडलाय चेंडूला. एकच धाव मिळते. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं राहिलं आहे श्रीगणेश स्ट्रायकर संघाचा. आता केतन केनेने आता शंखनाद फुंकलाय. जबरदस्त गोलंदाजी होते. मोठा फटका येत नाही या षटकामध्ये. तर ऍडव्होकेट राजेशजी पाटील साहेब वृंदावन फार्म हाऊसचे सर्वे सर्व आहेत. त्यांची उपस्थिती इथे लाभली आपल्याला. सांगोडे कोंडिली वासुंद्री प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. अप ट्रॅकर भिडकावून दिला. वाईड स्लॉंगरला ओम पाटील आहे तिथे. ओम पाटीलने काय क्षेत्ररक्षण केलाय. जबरदस्त संपूर्ण समर्पण. ओम पाटीलने एकही चेंडू आपल्या हातातून जाऊ दिला नाही. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 ची गरज. 12.50 ची सरासरी आहे. एखाद्या ओव्हरमध्ये जर आता विकेट आली किंवा एखाद्या ओव्हरमध्ये जर एखादा मोठा फटका लागला तर या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ मजबूत स्थितीमध्ये जाईल आणि एखादी विकेट आली तर गोलंदाजी करणारा संघ थोडासा मात्र आक्रमक होईल. भयान शांतता आहे चहू बाजूने मैदानाच्या. झाडं देखील आता वाऱ्याच्या वेगाने हलत नाहीये. त्यांना देखील या सामन्याचं महत्व माहिती आहे. टक लावून हा सामना पाहतात ते. निशांत पाटीलला बोलून घेतलाय. वेगवान गतीचा गोलंदाज. अप ट्रॅकर शॉटमफुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल ब्युटिफुल स्ट्रोक. षटकार ठोकला चेतन पाटीलला. पाटील या संपूर्ण स्पर्धेवर अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू मित्रांनो. वय कमी आहे चेतनचा. अभ्यासाचा वाप वाढलाय आणि तांत्रिक अडचणीमुळे येत नसला तरी इथे मात्र आतिषबाजी करतोय. डीबी आहे क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड बाउंड्रीला बॅकवर्ड पॉइंटला आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव येते आता विजयासाठी. 10 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. एक्स फॅक्टर ऑफ द सांगोडे ऋतिक पाटील आता स्ट्रायकर विंडवर आहे. ऋतिक पाटीलने देखील दर्जेदार बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलं ऋतिक पाटीलने. आणि आता संघ कुठेतरी अडचणीत आहे. 16 धावा जर काढल्या तर विजयाचा शंखनाद तिथे फुंकता येईल. यावेळी मात्र
काय फटका खेळून काढलाय, स्वीप केला, स्लॉग स्वीप आणि चेंडू बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र एकतर्फी सामना रंगतोय. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजून या मॅच मध्ये काय उरलंय का? श्री गणेश स्ट्रायकर संघाचे पाठीराखे किती आहेत? एकदा टाळ्यांचा कडकड आवाज येऊन जाऊ द्या. आवाज येतोय, आवाज येतो. अजून हा सामना संपलेला नाहीये. अजून निशांत पाटीलकडे संधी आहे. एखादी मोठी विकेट येईल का? 7 चेंडू मध्ये 6 धावा जरी बनवायच्या राहिल्या अंतिम षटकामध्ये, तरी हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण आहे मित्रांनो. आप ट्रॅकर आता जाल्यामध्ये सापडेल का? वन बाउंड चेंडू तिथे हाताळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार चौकार येतोय. तर खेळाडू कक्षामधनं कोणी बाहेर येऊ नका प्लीज. विनंती असेल, खेळाडू कक्षामध्ये बाहेर येऊ नका कोणी, कारण अंतिम घटिका आहे. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. दीप, बाहेर येण्याची गरज नाहीये. दीप, आतमध्ये बसून घ्या. पाटका सुरेख आहे तिथे. खेळाडू कक्षामध्ये एकही खेळाडू बाहेर येणार नाही जोपर्यंत सामना संपत नाही. लक्षात घ्या, नियमांचं पालन करा. 3 धावा कंप्लीट केल्या दरम्यान 7 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 3 धावांची गरज आहे. आता सर्वत्र मात्र छोटे पाठीराखे इथे जमा होतील बाउंड्री लाईन वर. कोणी जिंको कोणी हारो, विजय हा क्रिकेटचा असणार आहे. गैरवर्तणूक कोणी करू नये, लक्षात घ्या. फटका सुरेख, दमदार फटका या संपूर्ण स्पर्धेवर अधिराज्य गाजवला. चेतन पाटीलने मेगा फायनल जिंकून दिली. जो जीता वही बाजीगर, जो जीता वही सिकंदर. थँक्यू सो मच. तर प्रितेश, तुझ्यासाठी कॉल आहे. प्रितेश, प्रितेश, प्रितेश पाटील
इकडे मुख करा, आपल्या स्टेजला कव्हर करा, थोडंसं झुमिंग करा, कारण पुढील आता गोष्टींकडे आपल्याला वलायचं आहे. प्रितेश पाटील आपण कृपया या व्यासपीठावर. प्रितेश लगेच यायचं आहे, अर्जंट कॉल आहे प्रितेश आपल्यासाठी.